नाशिक शहर हे खवय्यांचं माहेरघर असून विविध खाण्याचे पदार्थ तयार केले जातात, परंतु अस्सल मराठमोळ्या माणसाचं चव जिभेवर रेंगाळत असते। ती मटणाचा रस्सा आणि चवदार चटपटीत आणि मनाला आनंद देणारी चव पाहिजे असेल तर फक्त आणि फक्त हॉटेल मालक मध्ये, म्हणजेच आपण मालक मध्ये येऊन आणि तुम्हीच या हॉटेलचे मालक म्हणजेच चुलीवरील मटण खाण्यास तो आनंद आपल्या घरात घेतो, तोच आनंद आपल्याला या मालक हॉटेलमध्ये जेवणासाठी मिळेल। अनलिमिटेड मटण थाळी 250 रुपये, चिकन थाळी 200 रुपये मिळेल, तर आवश्यक मालक या हॉटेलच्या भेट द्या। तर नाशिक रोड वरनेर रोडवरील हंडोरे मळ्याच्या मागील बाजूस पेरूच्या बागेत प्रशस्त अशा वातावरणात जीवनाला आनंद देणारा आणि या ठिकाणी आनंद घ्या, मालक हॉटेलला भेट द्या। हा उद्घाटन सोहळा मोठ्या पारंपरिक पद्धतीने आयोजित करण्यात आलाय। बैलगाडीवरती मिरवणूक काढून या हॉटेलच्या प्रवेशद्वारात ढोल ताशांच्या गजरात या ठिकाणी उपस्थित झाले पुण्याचे प्रसिद्ध व्यावसायिक शौर्यवाडा माननीय विकास नाना हंडे, हॉटेल जलपरीचे माननीय रविभाऊ काळे, द फोन रूमचे शरद दादा पवार, मॅक्स होल्डर सेलर सचिन नरवडे, मिस्टर गाडीवाला पियुष दादा सजगने, हॉटेल मातोश्रीचे सुरवाडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत 12/11/2025 रोजी सायंकाळी 6 वाजता उद्घाटन सोहळा संपन्न झाला। हॉटेल मालकचे प्रोप्रायटर जाधव बंधू, गाडेकर बंधू, तागड बंधू, फोन नंबर 7391077077 असून या ठिकाणी संपर्क साधावा। या प्रसंगी अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक त्याचबरोबर विविध प्रकारच्या शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी आणि नेते मंडळ यांनी हॉटेल मालकला शुभेच्छापर भेट देऊन सन्मान सत्कार करण्यात आला। या प्रसंगी सर्व मान्यवरांचे या ठिकाणी आभार मानण्यात आले। त्याचबरोबर या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। वृत्तसंकलन अधिकार न्यूज, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। घाटेवाडीपासून उपसरपंच, सरपंच असा तुमचा प्रवास सुरू झाला। अचानक राजकारण सोडून दिलं आणि व्यवसायामध्ये बसले। वडिलांचा व्यवसाय होता हॉटेल व्यवसाय, त्यामध्ये काहीतरी वृद्धी करायची, काहीतरी वेगळं करून दाखवायचं या उद्देशाने तुम्हाला झपाटलं। त्यानंतर हळूहळू हळूहळू या व्यवसायात तुम्ही घेतला, बरोबर आहे। 2.5 कोटीची कारकडे कामच नाही करत तर खूप बाकीच्या सगळ्यांपेक्षाही खूप सुंदर, छान आणि काम करत आहे। मला एवढं सांगायचंय की मला जास्त बोलायला येत नाही आणि जरी बोलायला येत नसेल तरी मी थांबलेलो नाही, मी लढत आहे, प्रयत्न करीत आहे। तर मित्रांनो, तुमची कोणतीही गोष्ट कमी असेल तरी आपल्याला थांबायचं नसतं, आपण प्रवास करत राहायचा असतो। माझं बालपण खूप साधारणपणेच गेलेलं आहे। माझे आई वडील शेतामध्ये काम करत होते, दुसऱ्यांच्या शेतामध्ये काम करत होते। वडील तर दारू प्यायचे खूप, त्याच्यानंतर त्यांनी एक 7-8 वर्ष दारू सोडली, त्याच्यानंतर एक गोडाऊन बांधलं आणि गोडाऊनचे पोल्ट्री फार्म बांधले, त्याच्यानंतर त्यांनी गोडाऊन आणि नंतर हॉटेल बांधलं। हॉटेल त्यांना काय कधी जमलं नाही चालवायला, कारण त्याच्या मागे लागणारं नॉलेज। कामगार नेते, माझे मित्र, माझे भाऊ अरुण भाऊ महानुभाव या ठिकाणी उपस्थित, त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। त्याचबरोबर या ठिकाणी आपण पंचक्रोशीतील प्रगतीशील शेतकरी, नाशिक आमच्या विजय अर्बन बँकेचे संचालक, आपल्या हॉटेल मालक आमचे सचिन दादा मित्र आहेत, त्यांनी मला फोन केला की आपल्याला या कार्यक्रमाला यायचे। तर मला थोडस गडबड असतेच, पण दादांचा शब्द मी टाळू शकलो नाही। त्यांना सांगितलं की मी या दिवशी येतो आणि त्यांनी माझ्या टायमिंग नुसार आज कार्यक्रम घेतला, त्याच्याबद्दल पण मी आभार मानतो। की मला वाटत नाही की मी या स्टेजवरती आहे की तुम्ही सर्वांनी मला एवढं प्रेम दिलेलं आहे। मी तुमच्या मालक हॉटेलला खूप खूप शुभेच्छा देतो। तुमच्या आज ज्या एक शाखा, पहिली शाखा चालू झालेली आहे, तुमच्या 100 शाखा हो, 1000 शाखा हो, तुम्ही फक्त महाराष्ट्रात नाही तर पूर्ण इंडियामध्ये जावं। जर कधीच गरज लागली तर मला कधीही मध्यरात्री फोन करा, आम्ही कायमच तुमच्या सोबत असेल आणि नक्कीच मार्गदर्शन करण्यासारखं एवढं अजून मोठं नाही झालेलो, पण जर लागलं तर कधीही सांगा, मी मदत नक्कीच करेन। धन्यवाद। स्वप्न त्यांनी पूर्ण केलं। आज त्यांचे व्हिडिओ बघताना थक्क व्हायला होतं। त्यांचे इंस्टाग्राम मध्ये आपण व्हिडिओ बघतो त्यावेळेस इतकी प्रचंड विनम्रता या व्यक्तीत येते कुठून हा प्रश्न पडतो। याचं कारण एकच की शून्यातून निर्माण केलं आणि अजूनही जमिनीवर पाय आहे। तुमचं एक वाक्य आहे की जगाच्या रंगमंचावरती तुमचा अभिनय झाल्यानंतर असा अभिनय करा की पडदा पडला तरी टाळ्या वाजल्या गेल्या पाहिजे। हे सगळ्यांचं विश्लेषण आता तुम्हाला
त्याबद्दल मी त्यांच्या सहकार्याचे आणि त्यांचे खरंच मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. सचिन दादाबद्दल सांगायचं झालं तर आमची एक 6 ते 7 वर्षापासूनची मैत्री. निष्ठा काय असते, निष्ठा कशी असते, संयमीपणा कसा असतो हे सचिन दादाकडे पाहिल्याच्या नंतर समजतं. ज्या माणसाने टायगर ग्रुपच्या माध्यमातून अनेक असे समाज उपयोगी कार्यक्रम केले आणि ते समाज उपयोगी कार्यक्रम आज त्यांनी महाराष्ट्रामध्ये सर्वांना हे दाखवून दिलं की एखाद्या माणसाची जोडल्याच्या नंतर निष्ठा ठेवून कार्य करणं हे सचिन दादांनी सर्वांना शिकवलं. सचिन दादांनी मला गेल्या वेळेस सांगितलं की तानाजी भाऊंना यांचं तानाजी भाऊंवर खूप निष्ठांत प्रेम आहे आणि त्याच तानाजी भाऊंना नाशिक मध्ये आणण्यासाठी त्यांना 8 वर्ष लागली, पण त्यांनी ती निष्ठा सोडली नाही, निष्ठेला कुठली तोडजोड सोडली नाही. आणि तानाजी भाऊ गेल्या वर्षी आले होते, एक निष्ठावंत कार्यकर्ता आणि त्यांनी व्यवसायामध्ये उडी घेतली असे आमचे सहकारी मित्र सचिन दादा. सचिन दादांनी जो हा हॉटेल व्यवसाय सुरुवात केलाय तो खरंच सगळ्यांपेक्षा वेगळा आहे, एक युनिक आहे. पेरूच्या बागेमध्ये सुरुवात केलेला हा व्यवसाय खरंच महाराष्ट्रात ते माझं आहे, जे माझं आहे ते तुझं आहे. ह्याच प्रेमापोटी आज दोघं जण एकत्र आले आणि आम्ही शुभम भाऊ असतील, पियुष भाऊ असतील, आमच्या शुभेच्छा कायम तुमच्या बरोबर असतील. आई जगदंबा. मराठी माणूस म्हणून या ठिकाणी उद्योग चालू केला पाहिजे. त्यांचे यापूर्वी अनेक या ठिकाणी उद्योग आहे, व्यवसाय आहे, पण या नवीन व्यवसायामध्ये आज या ठिकाणी पदार्पण करत असताना या हॉटेल मालकचे 4ही युवा उद्योजक, 4ही मालक, 4ही संचालक या ठिकाणी त्यांनी संकल्प केला आणि आपण या ठिकाणी नवीन अशी थीम या ठिकाणी तयार करू आणि या परिसरातल्या खवयांची आपण सोय करू असं त्यांच्या डोक्यात या ठिकाणी आहे. आणि म्हणून या ठिकाणी हॉटेल मालकची संकल्पना या ठिकाणी होत असताना अतिशय रमणीय वातावरणात गेल्या 5 महिन्यापासून केशव तात्या महाराज हे सगळं 5 महिन्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत संध्याकाळी 12 वाजेपर्यंत 4ही युवक या ठिकाणी थांबून छोट्या छोट्या गोष्टीची या ठिकाणी